ठीक आहे. तर पहा, आज आपल्याला पुढचा जो चॅप्टर आहे आपला पी ब्लॉक एलिमेंट्स तो आपल्याला चालू करायचा आहे. पी ब्लॉक एलिमेंट्स आपला आज पहिलं लेक्चर आहे. टोटल आपल्याला 5 ते 6 लेक्चर लागतील पी ब्लॉक सगळा संपवण्यासाठी. आता हा जो चॅप्टर आहे याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. किती पार्ट मध्ये डिवाइड केले? 13, 14 जो आहे तो तुम्हाला 11th ला आहे. ओके. आणि 15, 16, 17, 18 जे आहे ते तुमचं 12th ला गेल्यावर शिकायचं. असं का सांगितलंय त्यांनी. ठीक आहे. ओके. 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. एका पार्ट मध्ये घेतलं तर चॅप्टर खूप मोठा होऊन जातो तो. त्याच्यामुळे याचे 2 भाग केले त्यांनी. अर्धा भाग 11th ला आहे तुम्हाला आणि अर्धा भाग तुम्हाला 12th ला आहे. ठीक आहे. ओके. काय डाऊट? पी ब्लॉक पी ब्लॉक ठीक आहे. जायचंय पुढे. पहा नेक्स्ट. मग हा जो आपला पिरियॉडिक टेबल आहे, ह्या पिरियॉडिक टेबल मध्ये टोटल आपल्याकडे किती ग्रुप्स आहेत बरं? ग्रुप्स बोला. 18 ग्रुप्स. ग्रुप्स किती आहेत टोटल? बोला. ग्रुप्स किती आहेत? 18 ग्रुप्स आहेत. ग्रुप्स किती आहेत तुमचे? 18 ग्रुप्स आहेत. पिरियड्स बोला बरं. पिरियड्स किती आहेत? देर आर टोटल 7 पिरियड्स. बरोबर का? अहो बरोबर आहे का? ठीक आहे. आता ह्या 7 पिरियड आहेत प्लस त्याचबरोबर ब्लॉक्स आहेत आपल्याकडे. किती ब्लॉक्स आहेत? 4 ब्लॉक्स आहेत. कोणते ब्लॉक्स आहेत? एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक. जो ग्रुप 1 आणि 2 आहे, 18 ग्रुप पैकी जो पहिले 2 ग्रुप आहेत ते तुमच्या एस मध्ये पडतात. पी मध्ये तुमचे ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18. डी मध्ये तुमचे 3 टू 12 पडतात आणि एफ मधले डी मधले इलेक्ट्रॉन तुमचे एफ ब्लॉक मध्ये आहेत, लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिन. त्याच्यातला हा जो पी ब्लॉक आहे, जो काय आहे आपला पी ब्लॉक. कोणता ब्लॉक? दॅट इज ग्रुप नंबर 13 टू 18. ग्रुप नंबर म्हणजे हा वाला, हा सगळा जो आहे याला आपण म्हणतो पी ब्लॉक. काय म्हणतात त्याला? पी ब्लॉक. काय म्हटलं जातं याला? पी ब्लॉक असं याला म्हटलं जात. काय म्हणतात? पी ब्लॉक असं याला म्हणतात. बरोबर का? आव नक्की का? नीट बस. असं झोपल्यासारखं काय बसलाय? तुला पाहून मला झोप येते. ठीक आहे. पहा, मग हे जे पी ब्लॉक आहे हा, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्यातला जो आहे आपल्याला ग्रुप नंबर 13, 14 आपल्याला पाहायचा आहे. एक मिनिट. डायरेक्टली जम्प कशी गेली? ठीक आहे, चल जाऊ दे. ठीक आहे. मग पहा, जो ग्रुप नंबर 13 आहे, ग्रुप नंबर 13. आता पहा, जर जनरल कॉन्फिगरेशन पाहायचं झालं आपलं, ओके, ऑलरेडी जे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. जो पी ब्लॉक आहे, जो काही आपला पी ब्लॉक आहे, तो स्टार्ट कुठून होतो? 13 ग्रुप पासून टू 18 ग्रुप पर्यंत. कुठून कुठे चालू होतो? 13 ग्रुप टू 18 ग्रुप. जर यांचं आपण जनरल कॉन्फिगरेशन पाहिलं, आता ह्यांना पी ब्लॉक एलिमेंट का म्हणतात? तर ह्यांच्यामध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे, जो काही लास्ट इलेक्ट्रॉन आहे, तो कुठे एंटर करतो? पी सबशेल मध्ये. कुठे एंटर करतो? पी सबशेल मध्ये. शेवटचे इलेक्ट्रॉन पी सबशेल मध्ये जातो, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? पी ब्लॉक एलिमेंट. काय म्हणतो आपण त्यांना? पी ब्लॉक. मग असे एलिमेंट ज्यांच्यामध्ये शेवटचे इलेक्ट्रॉन पी सबशेल मध्ये जातो, कुठे जातो? पी सबशेल मध्ये. त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? पी ब्लॉक एलिमेंट. ते सगळे कुठे येतात तुमचे? पी ब्लॉक एलिमेंट मध्ये येत असतात. कुठे येतात सगळे? पी ब्लॉक एलिमेंट. मग कुठं हरवला? हा, जायचंय जा पेपर झाल्यावर. बा नेक्स्ट, जनरल कॉन्फिगरेशन जर आपण ह्यांचं पाहायला गेलो तर नोबल गॅस इथंच घेतो. पहा, जनरल कॉन्फिगरेशन ऑलरेडी हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पाहिलंय का? कुठे पाहिले? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. बरोबर. जनरल कॉन्फिगरेशन जर आपण ह्यांचं पाहिलं त्या ठिकाणी, तर ते काय येतं पहा, नोबल गॅस जो असेल तुमचा, त्यानंतर NS2 आणि NP1 to 6, 1 to 6, NS2 NP1 to 6. बरोबर. म्हणजे पी मध्ये तुमचा एक इलेक्ट्रॉन असेल, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील किंवा 6 सुद्धा असू शकतात. जनरल कॉन्फिगरेशन कोणाचं आहे? हे पी ब्लॉक. कोणाचं आहे जनरल कॉन्फिगरेशन? हे पी ब्लॉकचं आपलं हे जनरल कॉन्फिगरेशन आहे. आता पहा, जर त्या ठिकाणी कॉन्फिगरेशन असं असेल, नेक्स्ट चेक करा. आता पहा, जर कॉन्फिगरेशन असं असेल NS2 NP1
NH2NP1. ह्याचा अर्थ तो एलिमेंट कुठला आहे? 13 ग्रुप मधला आहे. कोणत्या ग्रुप मधला आहे तुमचा? 13. कोणत्या ग्रुप मधला आहे तुमचा? 13 ग्रुप. जर 2 असेल तर, 3 असेल तर, 4 असेल तर 17 आणि 18 ग्रुप मधला रिस्पेक्टिव्हली तुमचा असणार. जर त्या ठिकाणी NP6 असेल तर. कळतंय? कळतंय का? नक्की कोणत्या पिरियड मधला आहे, सॉरी कोणत्या ग्रुप मधला आहे, नक्की कोणत्या ग्रुप मधला आहे हे ओळखण्यासाठी पी ब्लॉकच्या केसमध्ये एक टेक्निक होते. काय काय होते बोला? आयडेंटिफिकेशन ऑफ ग्रुप. आयडेंटिफिकेशन ऑफ, पहा कोणाचं आयडेंटिफिकेशन केलं होतं आपण? ग्रुपचं केलं होतं, पिरियडचं केलं होतं, बोला, आणि ब्लॉकचं केलं होतं. कसं करायचं होतं? ब्लॉक तर आपल्याला कळलं, शेवटचं इलेक्ट्रॉन ज्या सबशेल मध्ये जाईल तो काय असतो? त्याचा ब्लॉक असतो. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन अ सबशेल. ज्या सबशेल मध्ये जात असेल तोच काय असतो? त्याचा ब्लॉक असतो. तोच काय असतो? त्याचा. पिरियड कसा ओळखायचा? हायेस्ट व्हॅल्यू ऑफ एन किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबरने आपण त्या ठिकाणी ओळखत. हायेस्ट व्हॅल्यू ऑफ एन, प्रिन्सिपल क्वांटम नंबरची हायेस्ट व्हॅल्यू. बरोबर का? ठीक आहे. आणि ग्रुप कसा ओळखत होतो आपण? 10+, बोला. याद नहीं आ रहा क्यों भाई? रिवीजन चाहिए ना, कल पेपर है तुम्हारा, इतना तो याद होना चाहिए. बोला. 10+, नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन इन S प्लस P सबशेल. ओके ओके. किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन S सबशेल, आउटर मोस्ट H सबशेल प्लस नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन इन P सबशेल. सम करा, तुम्हाला त्यांचा ग्रुप नंबर भेटून जाईल. काय भेटून जाईल तुम्हाला? ग्रुप नंबर भेटून जाईल. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. The maximum oxidation state by a p block element is equal to the total number of valence electron. लईच पुढे आलो का? मध्ये थोडंसं राहिलं. आता पहा, समजा असं कॉन्फिगरेशन आहे आपलं. कॉन्फिगरेशन पहा. NH2 1s2 2s2 2p6 3s2 3p3 3p3. सांगा ग्रुप नंबर सांगायचा तुम्हाला याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे पिरियड आणि तुम्हाला सांगायचं आहे ब्लॉक. बोला. ब्लॉक तर कळेल लगेच. शेवटचे इलेक्ट्रॉन कुठे? पी, म्हणजे कोणता ब्लॉक असेल? पी ब्लॉक. पिरियड, हायेस्ट व्हॅल्यू काय नंबरची? प्रिन्सिपल क्वांटम नंबरची हायेस्ट व्हॅल्यू 1 2 आणि 3. हायेस्ट किती आहे? 3 आहे. म्हणजे पिरियड कोणता आला? थर्ड पिरियड. ग्रुप 10 प्लस S 2 प्लस P मधले 3. बोला. 10+2 12+3 15. म्हणजे जो एलिमेंट दिलाय तो कोणत्या ग्रुपचा असेल? कोणत्या ग्रुपचा असेल? 15 ग्रुपचा, थर्ड पिरियडचा. आणि ब्लॉक कोणता आहे त्याचा? पी ब्लॉक. याच्यात काय डाऊट? ह्याच्यात काय डाऊट? 100% हे लिहून घ्यायचंय. आयडेंटिफिकेशन वाला घ्या पटकन. आयडेंटिफिकेशन वाला लिहून घ्या, महत्वाचं आहे. घ्या पटकन. झालं का? अरे झोपतो काय? अरेनच म्हणतोय. तारे जमीन पर. झाले?
घ्या पटकन. ठीक आहे, नेक्स्ट पहा. ओ हे काय, नेक्स्ट पहा. 1s2 2s2 2p3 थांबा 2p6 बोला. ग्रुप बोला, ग्रुप बोला. चला पहिला ब्लॉक सांगा. चला पी ब्लॉक. मॅडम शेवटचं 2p आहे ना. कोण बोललं मग? घ्या पिरियड बोला, पिरियड बोला. पिरियड कोणता तुमचा? सेकंड पिरियड, बरोबर का? आणि ग्रुप कोणता? 18 ग्रुप, बरोबर. कोणता ग्रुप तुमचा? 18 ग्रुप. असं काय डाऊट? नक्की एक देऊ का तुम्हाला? काढा बरं, काढा. नीट विचार करा. विचार कर मला. हॅलो, हॅलो. बोला. थांबा. ग्रुप कोणता? हा पिरियड, पिरियड 1. बर. ब्लॉक कॉन्फिगरेशन काय? 1s2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहेत? किती इलेक्ट्रॉन आहेत? तुमच्या माहितीनुसार एलिमेंट कोण आहे? हा, तुमच्या माहितीनुसार एलिमेंट कोण आहे? कुठे आहे हेलियम? इथं आहे का हेलियम? तिथं तो आहे का 2 मध्ये? आहे का 2 मध्ये? कुठे आहे तो? त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं हे जे आहे हे याला एक्सेप्शन आहे. हे काय याला? हेलियम जर पाहिलं तुम्ही तर हेलियमचं जे कॉन्फिगरेशन आहे ते येतं 1s2. काय तिथं? 1s2. ओके. रूल नुसार आपण हेलियमला ग्रुप 2 मध्ये ठेवायला पाहिजे. कुठे ठेवायला पाहिजे? परंतु तो आहे नोबल गॅस. काय तो ज्या प्रॉपर्टी दाखवतो हेलियम, तो सगळ्या प्रॉपर्टीज नोबल गॅसचे दाखवतो. कशाचं दाखवतो? म्हणून त्यांनाच म्हणतोय त्याला. ओके, त्याला आपण एस ब्लॉक मध्ये न ठेवता कुठे ठेवलाय? पी ब्लॉक मध्ये, जिथे काय सगळे आपले इनर्ड गॅसेस आहेत किंवा मग तुमचे नोबल गॅसेस त्या ठिकाणी आहेत. हा काय तुमचा एक्सेप्शन आहे. काय हा तुमचा एक्सेप्शन आहे. हेलियम शोज प्रॉपर्टी, हेलियम शोज पहा प्रॉपर्टीज ऑफ कोणाचे दाखवतो? बोला. नोबल गॅसेस. शोज प्रॉपर्टीज ऑफ नोबल गॅसेस. देअरफॉर त्याला काय केलं आपण? प्लेस्ड केलं. देअरफॉर इज प्लेस्ड. कुठे प्लेस्ड केलाय? इन पी ब्लॉक विथ अदर, बोला, विथ अदर नोबल गॅसेस. बाकीच्या नोबल गॅसेस बरोबर आपण त्याला कुठे ठेवलेला आहे? त्याच्यामुळे पी ब्लॉक मध्ये ठेवलेला आहे. जरी कॉन्फिगरेशन त्याचं 1s2 येत असलं तरी सुद्धा. कारण काय? प्रॉपर्टीज कोणासारखं दाखवतो? तो कोणासारखं दाखवतो? नोबल गॅसेस सारखं. समजतंय? ठीक आहे, नक्की का? 100%. आता पहा नेक्स्ट काय आपल्याकडे? ऑक्सिडेशन स्टेट. आता पहा, द मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट बाय पी ब्लॉक एलिमेंट इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. नक्की यांना सांगायचंय काय? पहा व्यवस्थित आपण एकदा पाहूयात.
पहा एलिमेंट म्हणत आपण इथे एलिमेंट्स. ठीक आहे, बोला ग्रुप कोणते कोणते आहेत आपल्याकडे? हा ग्रुप लिहूया तिथे. चल ग्रुप्स बोला कोणते कोणता? पी ब्लॉक मध्ये कोणता आहे आपल्याकडे? 13, 15, 16, 17. थांबा 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 थांबा. टेबल गेला का आपला? या चला कोणता कोणता आहे आपल्याकडे? बोला कोणता कोणता आहे आपल्याकडे? ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17 आणि 18. 16, 17 आणि 18 आहे का? नक्की का? ठीक आहे, इकडे काय आहेत आपले? पहा हे सगळे काय आहेत आपले? ग्रुप्स आहेत. एकच मिनिट आला एक तर मग तो वाढून घेऊयात ना. बोला कोणता कोणता आहे आपल्याकडे? नाही टेबल मी पहिल्यांदा वापरतोय ना, मला आयडिया नाही. 13, 14, 15, 16, 17. अरे नाही ना, 18 आलं का? त्याच्यातच आलंय का? एक्सटेंड झाला फक्त ना तो. येडा आहे का रे तू? ठीक आहे, काय प्रॉब्लेम? मलाच प्रॉब्लेम, तुम्हाला काय? पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूयात आपण आता. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं ग्रुप 13चं तर ते येतं तुमचं NS2 NP1. इथे येईल तुमचं NS2 NP2. NS2 NP2. इथे काय येईल? NP3. इथे काय येणार? NS2 NP4. इथे काय येईल बोला? NS2 NP5. आणि इथे काय येईल तुमचा? NS2 NP6. काय डाऊट? काय आलंय? NS2 NP6 समजलंय. आता पहा यांची समजा आपण ऑक्सिडेशन स्टेट पाहिली. काय पाहिली आपण यांची? ऑक्सिडेशन स्टेट जर पाहिली. आता 2 ऑक्सिडेशन स्टेट आहे तुमच्याकडे. किती ऑक्सिडेशन स्टेट आहे? किती आहेत? 2 आहेत. नहीं वो जा नहीं रहा है, क्या हो रहा है पता है क्या? एकच मिनिट थांबा. या चला जनरल जर पाहिला आपण ग्रुप कोणते कोणते ग्रुप आहेत आपल्याकडे? बोला ग्रुप बोला. ग्रुप बोला. 13, 14, 15, 16, 17 आणि 18. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर काय बोला? NS2 NP, NS2
NH2 NP3 NH2 NP4 इथे येईल तुमचं NH2 NP5 इथे येईल तुमचं NSP NH2 NP6 हे येणार तुमचं जनरल कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट जर पाहिली आपण व्हॅलेन्सी पाहूयात पहिल्यांदा. ठीक आहे. जर जनरल ऑक्सिडेशन स्टेट किंवा जनरल व्हॅलेन्सी जर आपण पाहिली तर मोस्टली जे 13 ग्रुपचे असतात. ओके. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती व्हॅलेन्स शेल मध्ये 3. किती आहेत टोटल 3 आहेत ना व्हॅलेन्स शेल. सगळ्यात आउटर मोस्ट शेल मध्ये किती आहेत हे व्हॅलेन्स कॉन्फिगरेशन लिहिलं आपण 3 आहेत. ओके. आता पहा ऑक्टेट कंप्लीट करायला लागतात 8. किती लागतात 8 लागतात. मग त्याला कितीची गरज आहे अजून 5 घेणं सोपं आहे का 3 देणं. म्हणून ह्याच्यामध्ये जी ऑक्सिडेशन स्टेट सापडते ती मोस्टली आपल्याला सापडते +3. किती सापडते +3. इथे किती सापडेल +4. इथे +3 बोला 2 1 आणि 0. ठीक आहे. आता हे जे व्हॅलेन्सी जी असते ती तुमची कधी पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी नसते. ही जनरल व्हॅलेन्सी आहे. काय त्यांची व्हॅलेन्सी. आता तुम्ही जर ऑक्सिडेशन स्टेट पाहिलं यांच्या काय पाहिलं आपण यांच्या ऑक्सिडेशन स्टेट तर ऑक्सिडेशन स्टेट काय म्हणते की जेवढे त्यांच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत किती जेवढे काय त्यांच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत तेवढ्या ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवू शकतात. तेवढ्या ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवू शकतात. म्हणजे किती पहा इथे जर पहा समजा 1 इलेक्ट्रॉन गेला काय गेला इथे 1 तर कोणती ऑक्सिडेशन स्टेट येईल 2 गेले तर समजा ह्याच्यातला 1 गेला S मधला 1 गेला आणि P मधला 1 गेला किती येईल +2. आणि समजा 3 गेले तर कळतंय. ऑक्सिडेशन स्टेट कोणती कोणती येऊ शकते इथे बोला +1 +2 +3 कळतंय. अहो कळतंय का नक्की का 100%. या सगळ्या त्यांच्या ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट आहेत आणि ह्या त्यांच्या इंडिव्हिज्युअली कोणत्या येऊ शकतात त्या. ठीक आहे. तर जी +2 आहे ती शक्यतो एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे. डायरेक्टली तुमची +1 आणि +3 त्या ठिकाणी येते. ह्या केसमध्ये जर गेलो आपण ठीक आहे तर पहा P मधले समजा दोन्ही गेले P मधले समजा दोन्ही गेले तर किती येईल आणि समजा P मधले पण गेले आणि S मधले पण गेले कळतंय. इथे जर आलो तर किती येईल +3 आणि +5. इथे आलो तर +4 आणि +6. इथे बोला +5 आणि +7. इथे बोला +8 येऊ शकते किंवा +6 येऊ शकते. कळतंय. या झाल्या त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट या त्यांच्या ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट म्हणून व्हॅलेन्सी पेक्षा आपण त्यांना ओके अख्ख्या ग्रुपमध्ये जी आहे कॉमनली ती ओके ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. काय डाऊट याला अहो काय डाऊट नक्की का 100% जायचं पुढे. ठीक आहे. ह्या झाल्या त्यांच्या सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट. काय झालं या त्यांच्या अहो काय झाल्या ऑक्सिडेशन स्टेट काय झालं ह्या त्यांच्या ऑक्सिडेशन. ठीक चालतंय. लिहून घेता का नको ठीक आहे. ह्या सगळ्या काय ऑक्सिडेशन स्टेट आहेत. विसरायच्या नाही. ठीक आहे. चालतंय. घेऊ पुढे. ठीक आहे. पहा नेक्स्ट जर आपण त्या ठिकाणी पाहिलं ओके तर स्टॅबिलिटी ऑफ हायर अँड लोअर ऑक्साइड्स. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ही जी आहे ही जनरली आपण पाहतोय ग्रुप नंबर 13 साठी. कोणासाठी पाहतोय आपण ग्रुप नंबर 13 साठी. आता होतंय काय पहा ठीक आहे किंवा ग्रुप नंबर 13 किंवा जनरल पाहिलं तरी ग्रुप 13 साठी पाहत पहिल्यांदा नक्की ट्रेंड काय होते पहा. ग्रुप नंबर 13 मध्ये जर गेलो तर ग्रुप नंबर 13 चे मेंबर कोण आहेत बरं तुमच्याकडे बाल गंगाधर इन थायलंड. बरोबर इन थायलंड. बाल गंगाधर इन थायलंड. बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम थॅलियम. ठीक आहे. काय डाऊट आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं
यांच्यामध्ये जर आपण चेक केलं तर ऑक्सिडेशन स्टेट किती असू शकते, +1 आणि +1 आणि +3, +1 आणि +3, म्हणजे जी हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे ग्रुप 13 मध्ये, ग्रुप 13 मध्ये कोणती हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे ती कोणती आहे बरं, +3. कोणती आहे, +3. आणि लोवेस्ट जर पाहिली आपण तर लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे, कोणती आहे तुमची. आता होतं काय, जसं जसं आपण टॉप टू बॉटम जातो, काय होतं, आपण जसं जसं बॉटम जात असतो तसं तसं काय होते की तुमची जी हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे ती स्टॅबिलिटी होते डिक्रीज, तिची स्टॅबिलिटी काय होते, आणि जी लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याची स्टॅबिलिटी होते इन्क्रीज. काय होते, त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. ठीक आहे, आता पहा काय लिहितं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम स्टॅबिलिटी, बोला काय होतं, स्टॅबिलिटी ऑफ लोअर ऑक्सिडेशन स्टेट काय होते तुमची, इन्क्रीजेस, इन्क्रीजेस, अँड हायर ऑक्सिडेशन स्टेट, हायर ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस, काय होते ती डिक्रीज होते. का बरं, ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट, इनर्ट पेअर. सर काय बरं इनर्ट पेअर इफेक्ट, ऑलरेडी हे आपण पाहिलेलं आहे तरी सुद्धा परत एकदा सांगतो कशामुळे होतं हे, ड्यू टू इनर्ट पेअर, इनर्ट पेअर. आता पहा नक्की इनर्ट पेअर इफेक्ट नक्की आहे तरी काय, तर होतंय काय पहा, जर बोरॉनचं आपण जनरल कॉन्फिगरेशन पाहिलं, कोणाचं पाहिलं समजा, बोरॉनचं आपण जनरल कॉन्फिगरेशन पाहिलं तर बोरॉनचं कॉन्फिगरेशन काय आहे बरं, 1s2, बोला 2s2, 2s2 आणि 2p6 खाऊया का, 2p किती आहे त्याचा ऍटॉमिक नंबर, 5 आहे ना, 4 आणि 1 5, आव आले का 5, आले का 5 नक्की का, ठीक आहे 5 आहे, किती इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये 5. आता खालचं अल्युमिनियमचं काढूयात पहा, अल्युमिनियम, बोला अल्युमिनियमचं कॉन्फिगरेशन काय येईल, निऑन 3s2, 3p. अजून खाली गॅलियम कॉन्फिगरेशन बोला, आर्गॉन, काय डाऊट नक्की. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं इथे तर इथे 4s आलाय, पण इथे 4s न त्यानंतर कोण आलाय 4p, पण इथे आधी काय असणार तुमचे 3d10 आणि 4p असं असेल ना, समजते, आव समजते का. आता पहा ऑक्सिडेशन स्टेट कधी येते, म्हणजे प्लस चार्ज कधी येतो, ज्या वेळेला कधी काय होतं, ज्या वेळेला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होईल, काय होईल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. परंतु इथे जे आहे तुमचं गॅलियमच्या केसमध्ये ज्यावेळेस आपण खाली येतोय त्यावेळेला मध्ये कोण येतात तुमचे 3d, मध्ये कोण येतात तुमचे 3d येतात, येतात का 3d, खाली गेलो तर 3d पण येणार, 4f पण येणार, येणार का, येणार ना. आणि हे काय करतात तुमचं पुअर शिल्डिंग करतात, काय करतात, डी इलेक्ट्रॉन्स कसं शिल्डिंग करतात, आर किंवा शोज, बोला काय होतात, शोज पुअर शिल्डिंग. शिल्डिंग कसं आहे त्यांचं, आता शिल्डिंग जर पुअर आहे, आता पहा ऑक्सिडेशन स्टेट जी आहे तुमची हायर त्यावेळेस +3 कधी येईल, पी मधला 1 गेला आणि एस मधले 2 गेले, त्यावेळेस काय येईल तुमची +3 येणार, त्यावेळेस काय येईल तुमची. पण पहा इथे झालंय काय, तुमचा जो गॅलियमच्या केसमध्ये हे जे 3d10 इलेक्ट्रॉन आहे त्यांचं शिल्डिंग कसं आहे, पुअर. आता पुअर शिल्डिंग असल्यामुळे काय होतंय, न्यूक्लियसचा जो होल्ड आहे बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरचा तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे, तो काय झालाय स्ट्रॉंग. शिल्डिंग पुअर करतोय ना तो, शिल्डिंग काय करतोय, म्हणजे बाहेरचे इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढले जातात ते. मग हे 4s इलेक्ट्रॉन जे आहेत ते 3s चं पुअर शिल्डिंग असल्यामुळे काय होतील, आतमध्ये ओढले जातील, काय होतील ते आतमध्ये ओढले जातील. जर आतमध्ये ओढले तर बाहेर इझिली निघतील का, नाही, म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट इझिली येईल का, म्हणून काय होते टॉप टू बॉटम जाताना सेम खाली आलो तर
असंच होणार. म्हणून टॉप टू बॉटम जाताना हायर ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला सापडत वरती मात्र सापडते. का बरं? वरती डी ऑर्बिटल आपल्याकडे आहे का? डी सबशेल आहे का आपल्याकडे? नाहीये. डी सबशेल आहे का? नाहीये. म्हणून खाली जाताना काय होतं? शिल्डिंग पुअर होते आणि शिल्डिंग पुअर असल्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे ओढले जातात. त्यामुळे हायर ऑक्सिडेशन स्टेट जे खालचे एलिमेंट आहेत ग्रुप मधले तुमचे ते दाखवत नाही. आणि शिल्डिंग इफेक्टची ऑर्डर होती. बोला, सगळ्यात चांगलं शिल्डिंग कोण करतं? एस. त्यानंतर पी. नंतर सगळ्यात पुअर शिल्डिंग कोणाचं आहे? पुअर शिल्डिंग. काय यांचं सगळ्यांचं पुअर शिल्डिंग आहे. कळतंय का? इनट पेअर इफेक्टलाच काय म्हणू शकतो आपण? पुअर शिल्डिंग. कोणाचं बरं? डी अँड एफ ऑर्बिटल. काय डाऊट? डी अँड एफ ऑर्बिटल. काय डाऊट? समजले? पुअर शिल्डिंग इनट पेअर इफेक्ट काय असतं? नक्की समजले? कोणाच्यामुळे होत आहे ते? इनट पेअर इफेक्टमुळे. त्याच्यामुळे जे खाली गेलो आपण तर ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला किती सापडते? लोअर, दॅट इज +1. मग इन केस ऑफ थॅलियम जर गेलो आपण, थॅलियम मध्ये आपल्याला फक्त +1 ऑक्सिडेशन स्टेट सापडते. कोणती सापडते? +1. कोणती सापडते? +1. इथे +3 आपल्याला सापडत नाही. सॉरी, जरी +3 आली तरी ती लगेच तुमची कन्वर्ट होते +1 मध्ये. जरी एखाद्या वेळेस आपण थॅलियम +3 बनवला, ओके, बनवा, काही हरकत नाही, बनतो, पण तो जास्त वेळेसाठी स्टेबल राहत नाही. लगेच तो ऑक्सिडेशन होतं त्याचं आणि तो त्या ठिकाणी कन्वर्ट होतो तुमचा. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो तो. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी त्याचं रिडक्शन त्या ठिकाणी होऊन जात. काय डाऊट? कळतंय? नक्की. टॉप टू बॉटम काय होतं आपल्याला? काय होतं टॉप टू बॉटम? लोअर ऑक्सिडेशन स्टेट वाढते आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट कमी होते. सेम जसं ग्रुप 13 साठी आहे तसंच ग्रुप 14, 15, 16, 17. कळतंय? आलंय का? बोला. काय काय? अरे बाळा, तो खाली आहे ना सगळ्यात. काय काय? हायर ऑक्सिडेशन स्टेट काय? +3. बरोबर. आता पहा, स्टॅबिलिटी ऑफ लोअर ऑक्सिडेशन स्टेट काय होते? आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट काय होते? स्टेबिलिटीज नाही तर तो एक्झिस्ट करेल का? स्टेबल नसेल तर तो असेल का? नाही. म्हणून ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट सापडत नाही. कोणती सापडते? प्लस. कळते? लोअर सापडेल. लोअर कोणती आहे ग्रुप 13 मध्ये? ग्रुप 13 मध्ये लोअर कोणती आहे? +1. आणि हायर कोणती आहे? +3. इथे पाहिलं तर लोअर कोणती आहे आणि हायर कोणती आहे? म्हणजे जे वरचे एलिमेंट असतील ग्रुप 14 मधले त्यांच्यामध्ये कोणती सापडेल आपल्याला? +4 जास्त स्टेबल सापडेल. आणि जे खालचे लोअर मेंबर त्यांच्यामध्ये कोणती सापडेल? +2. सेम इकडे. आले लक्षात? समजलंय का? नक्की. काय डाऊट? अहो, काय डाऊट? नक्की समजलंय का? जसं ग्रुप 13 साठी तसंच तुमच्या ग्रुप 14 आणि 15 बाकीच्या ग्रुप साठी. ठीक आहे. आता पहा, नेक्स्ट इंट्रोडक्शन, जनरल इंट्रोडक्शन आहे चॅप्टरचं फक्त आपल्याकडे आता. ओके, जास्त काही डीप आपण शिरत नाहीये लगेच. बोला, मेटल्स टेंड्स टू गिव्ह इलेक्ट्रॉन. आता तुमचा जो पी ब्लॉक आहे त्या पी ब्लॉक मध्ये तुम्हाला मेटल सुद्धा सापडतात, नॉन मेटल सुद्धा सापडतात आणि मेटलॉइड सुद्धा सापडतात. कोण कोण सापडतात आपल्याकडे? मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड सुद्धा सापडत असतात. त्याच्यामध्ये मेटल कोणाला म्हणतो आपण? की जे काय करतात इलेक्ट्रॉन इझिली देत असतात. जे काय करतात इलेक्ट्रॉन इझिली देत असतात. मेटल टेंड्स टू गिव्ह इलेक्ट्रॉन. आता पहा, जर मेटलने इलेक्ट्रॉन दिला तुमचा, फॉर एक्झाम्पल हा पी ब्लॉकचा एलिमेंट आहे, त्यांनी समजा इलेक्ट्रॉन दिला, तो कन्वर्ट होतो तुमचा M++E-. एक इलेक्ट्रॉन तिथून बाहेर पडतो. त्याच्याच ऑपोजिट कोण आहे तुमचा? नॉन मेटल. आता पहा, इथे प्लस चार्ज झाला म्हणजे काय तयार झालाय तुमचा? कॅटायन तयार झालाय. कोण तयार झाला तुमचा? कॅटायन फॉर्मेशन. म्हणजे मेटलने जर इलेक्ट्रॉन लूज केला तर काय तयार होतो तुमचा? कॅटायन तयार होतो. त्याच ठिकाणी जर नॉन मेटल असेल तुमचा, तो काय करतो? इलेक्ट्रॉन गेन करतो आणि कन्वर्ट होतो तुमचा NH NM- मध्ये. आणि हा कोण आहे तुमचा? anion. हा कोण आहे तुमचा? anion. तेच त्यांनी लिहून दिलंय, वेगळं काय सांगितलंय का? आता पहा, एखादा समजा तुमचा कंपाऊंड आहे जो कशाचा बनलाय? हायली निगेटिव्ह नॉन मेटल आणि हायली पॉझिटिव्ह मेटल. एक एलिमेंट आहे तुमचा, सॉरी एक कंपाऊंड आहे तुमचा. कंपाऊंड कशाचा बनलाय श्रेया? हायली निगेटिव्ह नॉन मेटल आणि हायली पॉझिटिव्ह मेटल ह्यांचा बनलाय. तर त्यांच्यामध्ये बॉन्ड कसा असेल? स्ट्रॉंग असेल. बॉन्ड कसा असेल? स्ट्रॉंग असेल. तेच सांगितलं. आणि कसे असेल ते?
आयोनिक नेचरचे. पहा, द कंपाऊंड फॉर्म बाय हायली रिएक्टिव्ह मेटल. कसा आहे मेटल तुमचा? हायली रिएक्टिव्ह. अँड नॉन मेटल. हायली रिएक्टिव्ह मेटल आणि हायली रिएक्टिव्ह नॉन मेटल जर एकत्र आले तर कंपाऊंड कसा असतो? त्याच्याच ऑपोजिट जर कमी रिएक्टिव्ह असेल, कसे असतील? कमी रिएक्टिव्ह. कसे असणार? कोव्हॅलेंट. कसे असणार? आपण मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स जर जास्त असेल तर त्या ठिकाणी तयार होणारा कंपाऊंड कसा असतो? आयोनिक. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असेल किंवा ऑलमोस्ट सेम असेल, फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं क्लोरीन क्लोरीन, त्यांच्यामध्ये ते कंपाऊंड तयार होतात, ते कसे असतात तुमचे? कोव्हॅलेंट कंपाऊंड असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड असतो? कोव्हॅलेंट. टाइप्स ऑफ बॉन्ड्स. रेडियस, ऍटॉमिक रेडियसच्या केसमध्ये पाहिलं होतं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स. एक फॉर्म्युला पाहिला होता आपण, डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इक्वल टू 0.6 इंटू डेल्टा एन प्लस 3.5 इंटू डेल्टा EN, असं काहीतरी होतं का? आठवतंय का? 3.5 होतं का? चेक करा, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सापडून जाईल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावरनं हे घेतलेलं आहे. पहा, द कंपाऊंड्स विथ हायली रिएक्टिव्ह मेटल अँड हायली रिएक्टिव्ह नॉन मेटल आर आयोनिक. कसे असतात ते? आयोनिक. बिकॉज ऑफ डिफरन्स इन दर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आलं का? हे आयोनिक का असतात? कारण त्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मधला डिफरन्स काय असतो? खूप जास्त. काय वेगळा असतो त्यांच्यामध्ये? जास्त काय असतो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मधला डिफरन्स कोणामध्ये जास्त असतो? हायली रिएक्टिव्ह मेटल आणि हायली रिएक्टिव्ह नॉन मेटल पासून बनलेल्या कंपाऊंड. आता पहा, वेअर ॲज द कंपाऊंड फॉर्म बाय नॉन मेटल्स बिटवीन देम आर लार्जली कोव्हॅलेंट. समजा दोन नॉन मेटल एलिमेंटनी एकत्र येऊन जर कंपाऊंड तयार केला तर तो कसा असतो तुमचा? कंपाऊंड. कसा असतो तुमचा? कोव्हॅलेंट. कसा असतो तो? कोव्हॅलेंट. का बरे? कारण इथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स कसा आहे? कमी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स कसा आहे? पहा, का बरं असं का होतं? ड्यू टू लेस डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कोणामध्ये डिफरन्स कमी आहे तुमच्या? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर डिफरन्स जर कमी असेल तर कोणत्या टाइपचा कंपाऊंड तयार होतो तुमचा? कोव्हॅलेंट. आणि जास्त असेल तर आयोनिक. जास्त असेल तर आयोनिक. काय डाऊट? ओके, आता अनोमलस बिहेवियर ऑफ फर्स्ट एलिमेंट. जे फर्स्ट एलिमेंट आहेत सगळ्या ग्रुपचे, पी ब्लॉक मधले जे काही सगळे ग्रुप आहेत ते काय दाखवतात? थोडंसं वेगळं बिहेवियर दाखवतात. काय करतात? थोडंसं वेगळं. ते वेगळं बिहेवियरलाच काय म्हणतो आपण? अनोमलस बिहेवियर. आता पहा, द फर्स्ट एलिमेंट ऑफ पी ब्लॉक डिफर फ्रॉम द रिमेनिंग मेंबर्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह ग्रुप मेनली इन 2 ways किंवा ड्यू टू 2 ways. दोन गोष्टींमुळे त्या ठिकाणी डिफरन्स होतो. पहिलं म्हणजे त्यांची साईज, पहिलं काय त्यांची, आणि दुसरं काय? इफेक्ट ऑफ डी ऑर्बिटल. आता होतं काय पहा, साईज. जे पहिले ग्रुपचे एलिमेंट आहे त्यांची साईज काय बरं? एक्सेप्शनली स्मॉल आहे. कशी आहे साईज त्यांची? बाकीच्या कम्पेअर यांची साईज कशी आहे? खूप स्मॉल आहे. कशी आहे साईज? खूप स्मॉल. साईज छोटी असल्यामुळे यांच्या रिएक्टिव्हिटी मध्ये डिफरन्स येतो. साईज छोटी असल्यामुळे यांची रिएक्टिव्हिटी मध्ये. सेकंड, इफेक्ट ऑफ डी ऑर्बिटल. पहिल्या ग्रुपमध्ये प्रत्येक ग्रुपचा जो पहिला मेंबर आहे त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल नाही. सगळ्यांमध्ये sp ऑर्बिटल दिसतं. कोणतं ऑर्बिटल दिसतं आपल्याला? एस आणि पी ऑर्बिटल. पण खाली जर आलो तर आपल्याला डी ऑर्बिटल दिसतं. कोणतं ऑर्बिटल दिसतं आपल्याला? दुसऱ्यापासून खाली आलो तर डी आणि एफ ऑर्बिटल आपल्याला दिसतं. आणि डी ऑर्बिटल असल्यामुळे काय होतं? पुअर शिल्डिंग. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे ओढले जातात. जर न्यूक्लियस कडे इलेक्ट्रॉन ओढले गेले याचा अर्थ रिएक्टिव्हिटी चेंज होईल, कारण ऑक्सिडेशन स्टेटस तुमची बदलणार आहे. समजतंय का? अवकळतंय का? नक्की का? 100%. पहा नेक्स्ट. आता पहा, द फर्स्ट मेंबर ऑफ डी ब्लॉक P block. Okay, the first member of P block have exceptionally small size than other. As a result, all the properties that are dependent on size changes. जेवढ्या काय प्रॉपर्टी तुमच्या साईज वरती डिपेंड असतात सगळ्या काय होतात तुमच्या? चेंज होतात. ओके, पहा, फर्स्ट मेंबर मध्ये काय आहे? स्मॉल साईज. फर्स्ट मेंबर मध्ये काय आहे? स्मॉल साईज. ओके, साईज सगळ्यांची छोटी आहे, बाकीच्यांची कशी आहे? मोठी. ठीक आहे, समजते? अवकळतंय का? का बरं? डी ऑर्बिटल त्याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, सॉरी, डी ऑर्बिटल नाही, साईजच छोटी आहे. पुढे पहा, द सेकंड डिफरन्स मेनली is due to effect of, एकच मिनिट बोला, सेकंड डिफरन्स कशामुळे? बिकॉज ऑफ कोणतं ऑर्बिटल त्यांच्यामध्ये? डी ऑर्बिटल. जे खालचे मेंबर आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला डी ऑर्बिटल दिसतं इन देअर व्हॅलेन्स.
विच इज नॉट प्रेझेंट इन द फर्स्ट. पहिल्यामध्ये ते नाही, त्याच्यामुळे फरक काय आला पहा. फॉर एक्झाम्पल बोरॉन फॉर्म्स ओनली BF4 मायनस, म्हणजे बोरॉन पासून काय तयार होतो, फक्त BF4 मायनसच तुमचा तयार होतो. म्हणजे बोरॉन आणि अल्युमिनियमच्या केसमध्ये जर पाहिलं तुम्ही तर अल्युमिनियम AlF6 मायनस, म्हणजे इथे पाहिलं तुम्ही तर अल्युमिनियमची स्टेट काय आली तुमची, +6 पर्यंत गेला ना, कुठपर्यंत गेलाय, आणि इथे फक्त +4 पर्यंत गेला. का बरे, डी ऑर्बिटल इकडे काय आहेत, डी ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते सुद्धा तुमच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये भाग घेऊ शकतात, आणि त्याच्यामुळे तुमचे काय होऊ शकतं, प्रॉपर्टी चेंज होऊ शकतात. पहिल्या एलिमेंट मध्ये ते मात्र आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, या स्लाइड मध्ये जरा चेंजेस आहेत, ती स्लाइड राहू द्या. पी पाय बॉन्डिंगचं हे, पण त्याच्यात मिस्टेक्स आहेत बऱ्याच. ठीक आहे, त्यांना सांगायचं काय पहा, जे पहिल्या ग्रुपचे एलिमेंट असतात त्यांच्यामध्ये कोणतं सबशेल असतं, एस आणि पी. मग जे पहिल्या ग्रुपचे एलिमेंट आहेत ते ज्या वेळेला बॉन्डिंग करतात तर त्यांचे बॉन्डिंग होते पी पाय. कोणती बॉन्डिंग होते, म्हणजे पी मधला पाय बॉन्ड, पी मधले पाय इलेक्ट्रॉन्स वापरून ते काय करतात, दुसऱ्या एलिमेंटच्या पी मधल्या पाय इलेक्ट्रॉन सोबत त्या ठिकाणी बॉन्डिंग करून बॉन्ड तयार करतात. म्हणजे कोणती बॉन्डिंग झाली, पी पाय. खाली जर आलो आपण तर ती बॉन्डिंग जी आहे ती होते डी पाय पी पाय किंवा डी पाय बॉन्डिंग. कोणती बॉन्डिंग होते, आणि ही जी असते बॉन्डिंग ही तुमची स्ट्रॉंग असते. कशी असते ही, इथे कशी आहे तुमची ही वीक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी रिएक्टिव्हिटी मध्ये काय होतो, तुमचा डिफरन्स येतो. खाली मात्र ते आपल्याला सगळ्यांचे दिसून येते सेम, वरती मात्र पहिल्या मेंबरचे काय होते, वेगळे येते. पहिल्या मेंबरचे काय होते तुमची वेगळे येते. आता स्पेसिफिकली कोणता पाहिजे आपल्याला, ग्रुप नंबर 13. कोणता पाहिजे आपल्याला, ग्रुप नंबर 13. आता ग्रुप नंबर 13 मध्ये जर गेलो तर त्याच्या पहा, तर बोरॉन इज टिपिकली नॉन मेटल. बोरॉन कसा आहे तुमचा, बोरॉन कसा आहे तुमचा, बोरॉन कसा आहे, बाकीचे अदर कसे आहेत तुमचे मेटल्स. बोरॉन कसा आहे, नॉन मेटल. बाकीचे कसे आहेत तुमचे, बाकीचे कसे आहेत, कसे आहेत बाकीचे, मग म्हण की कसे आहेत बाकीचे मेटल्स, कसे बाकीचे. बोरॉन फॉर्म्स अ नेटवर्क सॉलिड. काय करतो बोरॉन तुमचा, म्हणजे एक लार्ज क्रिस्टल, लार्ज स्ट्रक्चर तो तयार करू शकतो. काय करू शकतो, जसं कार्बन काय करू शकतो, नेटवर्किंग करून खूप सारे कार्बन मॉलिक्युल एकत्र येऊन मोठं हेवी जायंट स्ट्रक्चर तयार करू शकतात. तसंच बोरॉन मध्ये पण काय होतं तुमचे, B12 एवढे बोरॉन एकमेकांना अटॅच होऊ शकतात. किती, 12 बोरॉन बॉन्डिंग करून त्या ठिकाणी काय करतात, एक जायंट मॉलिक्युल तयार करतात. हा विटॅमिन नाहीये, हा विटॅमिन नाही, तो वेगळा हा वेगळा. ओके, हायर नेटवर्क सॉलिड कोणता, B12. समजतंय, अवकळतंय नक्की. जसा कार्बन 4 डायमंड सोबत बॉन्डिंग होतो, किंवा 3 ग्राफाइड मध्ये 3 अजून कार्बन सोबत, फुलरन्स मध्ये C60 पर्यंत बॉन्डिंग होते, बरोबर. बकी बॉल तसंच इथं काय आहे, B12 पर्यंत बॉन्डिंग तुमची होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा ग्रुप 13 मध्ये. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं, कोणतं पाहिलं समजा आपण, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं, ऑफ ग्रुप नंबर 13 एलिमेंट. काय येतं ते बरं बोला, NS2NP1. NS2NP1 कॉन्फिगरेशन काय आहे त्यांचं, ओ नोबल गॅस. ओके, नोबल गॅस NS2NP1. ठीक आहे, NS2NP1 कंपल्सरी. NPP मध्ये किती असणार तुमचे, किती असणार, P असणार. ऍटॉमिक रेडियस बोला, टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम काय होतं तुमचं, टॉप टू बॉटम झेड इफेक्ट तुमचा डिक्रीजेस, शिल्डिंग इफेक्ट तुमचा इन्क्रीजेस. ऍज अ रिझल्ट बोला, ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. ऍटॉमिक रेडियस काय होतं तुमचं, इन्क्रीजेस. ओके, ऍटॉमिक रेडियस काय होतं तुमची, इन्क्रीजेस. काय होते, इन्क्रीज होते. साईज इन्क्रीजेस, साईज पण काय होते तुमची, अगं बावळे झेड इफेक्टिव्ह कमी झाला ना, शिल्डिंग इफेक्ट वाढला. समजतंय का, नक्की का. ओके,
झेड इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढायची ती काय होते टॉप टू बॉटम कमी होते. काय होतं टॉप टू बॉटम? पेपर आहे तुमचा उद्या याच्यावरच. रिव्हिजन घेतोय मी, कळत नाही तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे काय होतं टॉप टू बॉटम साईज तुमची इनक्रीज. साईज काय होते टॉप टू बॉटम? इनक्रीज होते. साईज काय होते टॉप टू बॉटम? इनक्रीज होते. आता जर साईज वाढते तर आयोनायझेशन एंथॅल्पी काय होईल बरं? टॉप टू बॉटम साईज वाढते. मी काय म्हणतो टॉप टू बॉटम, मग काय होईल आयोनायझेशन एंथॅल्पी? आयोनायझेशन एंथॅल्पी काय होईल तुमची? नक्की का? 100%? अहो नक्की का? नक्की का? 100%? ठीक आहे. आता ऍटॉमिक साईज मध्ये आपण एक पॉइंट राहिला, एक पॉइंट आपला राहिला. ठीक आहे, पहा ऍटॉमिक साईजचा ट्रेंड काय पाहिजे होता आपल्याकडे? बेरिलियम सॉरी बोरॉन. बोरॉन पेक्षा साईज मोठी कोणाची? नंतर गॅलियम, नंतर नंतर पण आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पण पाहिलं होतं एक एक्सेप्शन येतं. काय होतं तुमचा? ही ऑर्डर न येता ऑर्डर काय येतं तुमचे? बोरॉन, गॅलियम. गॅलियम पेक्षा जास्त साईज कोणाची? ऍल्युमिनियम. आणि इथं काय पाहिलं होतं आपण? ऑलमोस्ट सिमिलर, म्हणजे आहे ती पण काही एवढी नाही, म्हणून ही ऑर्डर आपण त्या ठिकाणी मानली होती. का बरं ऍल्युमिनियम पुढे काय गेला? सॉरी गॅलियम पुढे का आला? बरोबर, कशामुळे? डी ऑर्बिटल. ओके, पोअर शिल्डिंग ऑफ डी ऑर्बिटल मुळे गॅलियमची साईज काय होते तुमची? डिक्रीज होते. गॅलियमची साईज काय होते? डिक्रीज होते. कोणापेक्षा? ऍल्युमिनियम. साईज मोठी कोणाची येते तुमच्या? ऍल्युमिनियमची. साईज मोठी कोणाची येते तुमच्या? ऍल्युमिनियमची. कळलंय? आव समजलंय का? नक्की? आव नक्की का? ठीक आहे, नेक्स्ट पहा. आयोनायझेशन एंथॅल्पीची ऑर्डर बोला, काय लिहिली होती आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल? काढा काढा काढा. पहा ग्रुप 13 मध्ये आयोनायझेशन एंथॅल्पीची ऑर्डर सगळ्यात जास्त कोणाची असते? बोरॉनची. कोणाची सगळ्यात जास्त? बोरॉन. कशामुळे? साईज कमी. बोरॉनची. ठीक आहे, बोरॉन. त्याच्यानंतर कोणाची इथे तुमच्या? हॅलियमची. का बरं? पुअर शिल्डिंग ऑफ एफ ऑर्बिटल. आता बरोबर बोला. ह्याच्यानंतर गॅलियम, ऍल्युमिनियम आणि काय डाऊट? आओ काय डाऊट? नाही, ठीक आहे, ही ऑर्डर घ्या. आओ ही घ्या, ठीक आहे, हीच घ्या. सांगतो ही चेंज करून घ्या तिथे. ठीक आहे, इथे काय रिझन आहे बरं? पुअर शिल्डिंग ऑफ, बोला, एफ इलेक्ट्रॉन्स. आणि इथं काय आहे तुमचं? पुअर शिल्डिंग ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. पुअर शिल्डिंग ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, त्याच्यामुळे साईज काय होते त्यांची? सॉरी, आयोनायझेशन एंथॅल्पी काय होते त्यांची? इनक्रीज होते, कारण साईज डिक्रीज होते. साईज डिक्रीज होते, आयोनायझेशन एंथॅल्पी वाढते. ठीक आहे, आता लिहिलंय. आता पहा, आहे का? आली का ऑर्डर? आली. ऑलरेडी आपण मागे लिहिलेली आहे. ही काय लिहायची गरज? लिहायची गरज आहे ना. पहा आता आपण काय केलं, सगळ्यांची IE1, IE2 आणि IE3 ची काय केली आपण? सम केली. काय केलं आपण? IE1 म्हणजे काय? सगळ्यात आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काढायला लागलेली, त्याच्यानंतर त्याच्या आतल्या लागलेली एनर्जी, आणि त्याच्या आतमध्ये लागलेली, कळतंय? सगळ्यात बाहेरची काढायला IE1, त्याच्या तो गेल्यानंतर दुसरा जो इलेक्ट्रॉन सगळ्यात बाहेर आला त्याला काढायला लागलेली IE2, आणि तो गेल्यानंतर जो बाहेर आला त्याला काढायला लागलेली. ह्या सगळ्यांची जर आपण सम केली, काय केली त्यांची, आणि त्यांची जर व्हॅल्यू काढली समची, जर व्हॅल्यू आपण काढली ती पाहिली, तर टॉप टू बॉटम ही व्हॅल्यू काय होते तुमची? डिक्रीज होते. ही व्हॅल्यू काय होते तुमची? ओके, व्हॅल्यू डिक्रीजेस कुठे बरं? डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. काय होते ही व्हॅल्यू तुमची?
काय होती ही व्हॅल्यू तुमची? डिक्रीज होते. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की फिजिकल प्रॉपर्टीज पहा. बोरॉन सॉरी बोरॉन इज हार्ड अँड ब्लॅक कलर सॉलिड. कसा आहे बोरॉन तुमचा? हार्ड आहे. आणि कलर कोणता आहे त्याचा? कलर कसा आहे त्याचा? कलर कसा आहे त्याचा? ब्लॅक कलर. कोणता कलर आहे बोरॉनचा? काळा रंगाचा आहे. ठीक आहे. इट हॅज हाय मेल्टिंग अँड ओके हाय मेल्टिंग पॉईंट आहे तुमचा. मेल्टिंग पॉईंट कसा आहे त्याचा? हाय मेल्टिंग पॉईंट आहे. अदर मेंबर्स एक्सेप्ट बोरॉन आर सॉफ्ट अँड हॅव लो मेल्टिंग. का बरं? टॉप मेंबर काय दाखवतात? थोडस अॅनामोलस बिहेवियर दाखवतात आणि अॅनामोलस बिहेवियर मध्ये हा आपल्याला दिसून येतोय. ओके झोपली डायरेक्ट ती. ठीक आहे. नेक्स्ट पहा. अदर मेंबर्स एक्सेप्ट बोरॉन आर सॉफ्ट अँड हॅव लो मेल्टिंग पॉईंट. पहा डेन्सिटी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप फ्रॉम बोरॉन टू थॅलियम. टॉप टू बॉटम डेन्सिटी काय होती तुमची? डिक्रीज होते. टॉप टू बॉटम डेन्सिटी काय होती तुमची? इन्क्रीज सॉरी इन्क्रीज काय होते तुमची? तरी मी डोक्यात म्हणलं मास वाढतंय डिक्रीज कसे होईल? ठीक आहे. डेन्सिटी काय होईल तुमची? डेन्सिटी काय असतं तुमचा? मास अपॉन खाली जाताना मास काय होतं तुमचं? मास काय होतं तुमचं? वाढते. व्हॉल्यूम पण काय होतंय तुमचं? वाढते. पण जेवढं मास वाढते त्याच्या कम्पेअर टू व्हॉल्यूमची जी ग्रोथ आहे ती कशी आहे? खूप कमी. त्यामुळे जसं मास वाढते तसं डेन्सिटी पण काय होते तुमची? डेन्सिटी काय होते तुमची? वाढते. मग असं व्हॉल्यूमचं इथं मी फक्त कोडतो नाही, नंतर तुमच्या लक्षात येणार नाही. ठीक आहे. लक्षात आले? व्हॉल्यूम पण वाढतं नो डाऊट, पण ऍज कम्पेअर टू मास ज्या रेटनी वाढते त्याच्या रेटमध्ये व्हॉल्यूमचा ग्रोथ कशी खूप कमी. त्यामुळे मास वाढल्यावरती डेन्सिटी काय होते? वाढते. म्हणून टॉप टू बॉटम जाताना काय होतं? डेन्सिटी त्याची वाढते. डेन्सिटी काय होते? अहो काय होते डेन्सिटी? नक्की का? घ्या मग ही ऑर्डर लक्षात ठेवा. ठेवली का? नक्की का? इथे इंडियम येईल. आता कळली का? हा नक्की का? ठीक आहे. हे चुकीचं लिहिलं गेले. अहो लक्षात आलंय का? मला नाही खेळायचं असं असेल तर. त्याची इच्छा नाही वाटतं आज. ठीक आहे. ही झाली तुमची ऑर्डर. ही काय झाली तुमची ऑर्डर झाली. तुमची इच्छा नाही तरी पण शिकायचं. भावळाट इच्छा नाही. इच्छा नाही. IIT ची पण इच्छा नाही तुम्हाला घ्यायची. JEE नीटवाल्यांची पण इच्छा नाही तुम्हाला पेपर देऊन द्यायची. चालेल का? अहो चालेल का? मास वाढते. डेन्सिटी काय होते तुमची? इन्क्रीज होते. पहा गॅलियम हॅज व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट. गॅलियमचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे? खूप. बाकीच्यांच्या कम्पेअर टू गॅलियम कसा आहे? म्हणजे इतका लो आहे गॅलियम की उन्हाळ्यात तुम्ही जर गॅलियम हातात घेतला, घेऊ नका, घेतला आणि बाहेर नेऊन ठेवलं तर तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. ओके 30 डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलं की गॅलियम कसा होतो तुमचा? लिक्विड स्टेट मध्ये असतो. कसा असतो गॅलियम तुमचा? अजून एक मेटल असतो की जो लिक्विड स्टेट मध्ये असतो. कोणता? मर्क्युरी. कोणता? मर्क्युरी. तसंच गॅलियम पण काय असतो तुमचा? लिक्विड स्टेट मध्ये असतो. ठीक आहे. ड्युरिंग हॉट टेम्परेचर कसा असतो तो? लिक्विड स्टेट मध्ये. हॉट टेम्परेचर मध्ये कसा असतो तुमचा? लिक्विड. म्हणजे 30 डिग्रीच्या वरती तो कसा असतो? लिक्विड. हा त्याचा बॉइलिंग पॉईंट 30 डिग्री सेल्सिअस. त्याचा बॉइलिंग पॉईंट 1000च्या वरती. कितीच्या वरती आहे? 1000. तरी पण तो 30 to 1000 कसा एक्झिस्ट करतो? लिक्विड स्टेट. कसा एक्झिस्ट करतो तो? लिक्विड स्टेट. कसा असतो? लिक्विड स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट मागाशीच पाहिलं. ड्यू टू स्मॉलर साइज ऑफ बोरॉन द सम ऑफ फर्स्ट 3 ऑक्सिडेशन स्टेट इज व्हेरी हाय. मागाशीच पाहिलं आपण. टॉप टू बॉटम काय होते ती? डिक्रीज होत जाते. IE1 IE2 IE3 काय होते? टॉप टू बॉटम. आओ आई पुढे काय होते इथं? डिक्रीज होते. काय होते? म्हणजे जो टॉपला असेल त्याची काय असणार सर्वात? टॉपला असेल त्याची काय असणार सर्वात जास्त असणार ना? कळतंय? ऍज वी मूव्ह फ्रॉम बोरॉन टू अल्युमिनियम दिस सम डिक्रीजेस ऍज अ रिझल्ट ऑफ अल्युमिनियम कॅन फॉर्म Al3+. ती सम डिक्रीज होते आणि अल्युमिनियम काय करू शकतो तुमचा? Al3+ करू शकतो. बोरॉन मात्र करू शकत नाही. बोरॉन
+1 करेल. बोरॉन कोणती करेल? +1. ठीक आहे. आता पहा, बिकॉज ऑफ दिस हाय व्हॅल्यू बोरॉन इज फोर्स टू फॉर्म ओनली कोव्हॅलंट बॉन्ड. मग असं झाल्यामुळे काय होतं, बोरॉन मध्ये कोणते बॉन्ड तयार होतात? फक्त कोव्हॅलंट. कोणता बॉन्ड तयार होतो? कोणता बॉन्ड तयार होतो? तेल लावत जा जरा. ठीक आहे. कोणता बॉन्ड तयार होतो? कोव्हॅलंट. 2 दिवस पारूचा असं दिसते. ठीक आहे. कोणता बॉन्ड तयार होतो? म्हणा आहे सर, वाटायचंय काय आहे ना? ठीक आहे. कोणता बॉन्ड असतो? नेक्स्ट पहा, गॅलियम, इंडियम अँड थॅलियम शोज बोथ +1 and +3 ऑक्सिडेशन स्टेट. कोणते दाखवतात? +1 आणि +3. थांबा, लगेच आक्षेप घेऊ नका. इन थॅलियम +1 ऑक्सिडेशन स्टेट इज मोस्टली ऑब्झर्व. कोणती दिसते? कोणती दिसते? आणि मगाशी आपण म्हटलं होतो की थॅलियमच्या केसमध्ये जर +3 आली, ओके, काय आली समजा +3 आली, तर ती कशामध्ये कन्वर्ट होते? +1 मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होते? लगेच +1 मध्ये. आता पहा मग, कंपाऊंड्स इन +1 ऑक्सिडेशन स्टेट आर मोर आयोनिक. कसे असतात? +1 मध्ये जर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कंपाऊंड असेल, कसे असणार ते? आयोनिक. आणि +3 पेक्षा जास्त आयोनिक असतात. +3 पेक्षा. आणि जर +3 मध्ये असतील, कसे असतील समजा, तर ते काय असतात? दे बिहेव ऍज अ लेविस ऍसिड. काय म्हणून काम करतात? फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, AlCl3. Al इट इज अ लेविस ऍसिड. काय हे? याच्यामध्ये अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? 3+. कोणती आहे? कोणती आहे? आता लेविस ऍसिड काय असतं बरं? व्हॉट इज मीन बाय लेविस ऍसिड? जो काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो. जो काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर, त्याला काय म्हणतो आपण? एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. जो काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट. कोणता चॅप्टर? बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. त्याच्यामध्ये पाहिलं आपण एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. जो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणतो आपण? लेविस ऍसिड. आणि जे जर ट्रायव्हॅलंट स्टेट असेल, म्हणजे +3 मध्ये असेल, तर काय ऍक्ट करतात तुमचे ग्रुप 13 चे एलिमेंट ऍज अ लेविस ऍसिड. एक्झाम्पल दिले तुम्हाला AlCl3. ओके, ठीक आहे. नेक्स्ट ऑक्सिडेशन स्टेट. द टेंडेन्सी टू बिहेव ऍज अ लेविस ऍसिड डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऍटॉमिक साइज. ओके, लेविस ऍसिड म्हणून काम करण्याची टेंडेन्सी काय होते? जशी साईज वाढेल तशी डिक्रीज. म्हणजे चांगल्या प्रकारे लेविस ऍसिड कोण असेल? बोरॉन. कोण असेल? नंतर अल्युमिनियम, नंतर इंडियम, आणि नंतर थॅलियम. काय डाऊट? ओके. गॅलियम आधी आला, गॅलियमची साईज छोटी असते त्याच्यामुळे. ठीक आहे. काय डाऊट? BCl3 बोरॉन ट्रायक्लोराइड easily accepts a lone pair of electron from ammonia to form dot. म्हणजे तुमचा जो BCl3 आहे, याची रिएक्शन समजा तुम्ही अमोनिया सोबत केली. कोणासोबत केली? कोणासोबत केली? अमोनिया सोबत केली. तर काय तयार होतो तुमचा? BCl3 डॉट NH3 डॉट NH3. ठीक आहे. आता जो अमोनिया आहे तो या बोरॉनला इलेक्ट्रॉन देतोय, म्हणून ते डॉट आलाय. ओके, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड येथे पुढे येणार आहे आपल्याला? कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतो? ठीक आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर तुमचा नायट्रोजन देतोय. ठीक आहे, किंवा अमोनिया देतोय. ठीक आहे. नेक्स्ट पहा, AlCl3 अचीव स्टॅबिलिटी बाय फॉर्मेशन ऑफ डायमर. AlCl3 काय तयार करतो तुमचा? डायमर तयार करतो. काय करतो तुमचा? डायमर. व्हॉट इज डायमर? अल्युमिनियम, क्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन. हो, बरोबर बरोबर. वहीच. अल्युमिनियम, क्लोरीन. झाला का डायमर? 2 मॉलिक्युल एकत्र आलेत, म्हणजे याला काय म्हणतो आपण? डायमर. काय म्हणतो आपण? डायमर. खूप सारे आले तर पॉलिमर. खूप सारे आले तर पहा, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर. कोणाची रिएक्टिव्हिटी पाहिजे आपल्याला? ग्रुप 13 ची. कोणाकडे? एअर कडे. 5-6 राहिले, फक्त 4-5 राहिले, लगेच सोड. ओके, कोणाकडे? रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर. बोरॉन इज नॉन रिएक्टिव्ह. बोरॉन कसा आहे? कोणत्यामध्ये? बोरॉनचे 2 फॉर्म आहेत. बोरॉनचे किती फॉर्म्स आहेत? पहिला आहे क्रिस्टलाइन, दुसरा आहे अमॉर्फस. बोरॉन 2 फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, ऍज अ क्रिस्टलाइन. आणि दुसरा कोणता? बोरॉन कसा एक्झिस्ट करतो? हात का धरतो? सोड. हा, कसा हात धरला असं? वेडा आहेस काय तू? लोक गैरसमज करून घेतील ना. ठीक आहे. बोरॉन कसा एक्झिस्ट करतो? अमॉर्फस आणि
क्रिस्टलाइन अमॉर्फस काय फरक आहे? क्रिस्टलाइन म्हणजे काय? त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक अरेंजमेंट असते, रेग्युलॅरिटी असते त्यांच्या अरेंजमेंट मध्ये. काय असते त्यांच्यामध्ये? फॉर एक्झाम्पल पहा, कुठे होणार आहे आपलं? सॉलिड स्टेट मध्ये होणार आहे. ह्याला म्हणतो आपण क्रिस्टलाइन फॉर्म. काय म्हणतो ह्याला आपण? हे काय तुमचं कुठं पण काय पण. ओके, रेग्युलॅरिटी नाही, अरेंजमेंट व्यवस्थित नाही, ह्याला काय म्हणतो आपण? अमॉर्फस फॉर्म. ह्याला काय म्हणणार आपण? नीट बघ की आधी काय लिहिले, क्रिस्टलाइन. ह्याला काय म्हणणार आपण? काय म्हणणार आपण ह्याला? आणि ह्याला काय म्हणणार आपण? क्रिस्टलाइन. हो हो. जातो का थायलंडला? काय नेक्स्ट पहा. आता बोरॉनचा जो क्रिस्टलाइन फॉर्म आहे तो कसा आहे आपला? नॉन रिएक्टिव्ह. कसा आहे तो? पण बोरॉनचा जो अमॉर्फस फॉर्म आहे तो मात्र रिएक्टिव्ह आहे. जो अमॉर्फस फॉर्म आहे बोरॉनचा, तो बोरॉनचा अमॉर्फस फॉर्म एअर मध्ये असलेल्या ऑक्सिजन सोबत. एअर मध्ये कोण आहे? नायट्रोजन. बरोबर. एअर मध्ये असलेल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून तयार करतो तुमचा B2O4. काय तयार करतो तुमचा? B2O4. बॅलन्स करा, नाही केली तरी चाल. ओके, B2O4 काय तयार होतो तुमचा? सेम वे मध्ये तुमचा मॅग्नेशियम सुद्धा, सॉरी ऍल्युमिनियम सुद्धा रिएक्टिव्ह नसतो. ऍल्युमिनियम सुद्धा. आता ऍल्युमिनियम रिएक्टिव्ह का नसतो? जसं मॅग्नेशियमच्या केसमध्ये आपण पाहिलं होतं, मॅग्नेशियमच्या केसमध्ये काय होतं? मॅग्नेशियम इज नॉन रिएक्टिव्ह, पण त्याची रिएक्टिव्हिटी वाढत जाते. कशी? रिएक्टिव्ह का नसतो? मॅग्नेशियम जो आहे त्याच्यावरती काय असते? शिल्ड असते. कॅप्टन अमेरिका आहे, ऑक्साईडची लेअर असते. मॅग्नेशियम वरती काय असतं? ऑक्साईडची. सेम वे जो ऍल्युमिनियम आहे ते ऍल्युमिनियमच्या वरती काय असतं? त्याच्या ऑक्साईडची लेअर. त्याच्यामुळे एअर मधल्या ऑक्सिजन सोबत ऍल्युमिनियम रिॲक्ट करत. पण जर ती आपण घासून ऍल्युमिनियम वरची जर ऑक्साईडची लेअर काढली, मग मात्र ऍल्युमिनियम काय होतं? तुमच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो. आणि जर ऍल्युमिनियमने ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी तयार होतो तुमचा काय? तयार होतो तुमचा Al2O3. काय तयार होतो तुमचा? Al2O3. कळाले? अहो समजलंय का? नक्की का? कळलं का? अरे कळलं का? 100%. ठीक आहे, समजलंय नक्की. चालते, पुढे पहा. नेक्स्ट, बोरॉन ट्रायऑक्साइड इज ऍसिडिक. शेवटचे 2 स्लाइड. बोरॉन ट्रायऑक्साइड 31 पर्यंत, मग सोडून द्या ना. किती आहेत फक्त? ज्यावेळेस आपण थांबतो ना त्यावेळेस 4 माणसं अजून अभ्यास करत असतो. त्यावेळेस ज्यावेळेस आपण थांबतो. बोलू का पुढं? त्यापेक्षा शिकू. समृद्धी ताई वर पहा. आता पहा, बोरॉन ग्रुप 13 चे ऑक्साईड जर पाहिले आपण, B2O3, Al2O3, बाल गंगाधर, Ga2O3. बोला. जो B2O3 आहे, जो काय तुमचा हा B2O3 कसा आहे तुमचा? आपण एक पाहिलं होतं मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल आर ऍसिडिक. तुमचा आहे ना उपयोग नाही, पेपर येऊ द्या तुम्हाला. याय ना, नॉन मेटलचे जे ऑक्साइड असतात कसे असतात? ऍसिडिक. आणि मेटलचे जे ऑक्साइड असतात ते कसे असतात? बेसिक. कसे असतात? बेसिक असतात. आता बोरॉन कसा आहे तुमचा? नॉन मेटल, म्हणून त्याचा ऑक्साइड कसा आहे? कसा आहे त्याचा ऑक्साइड? ऍसिडिक. जर खाली गेलो कुठे, ऍल्युमिनियम आणि गॅलियम यांचे जे ऑक्साइड असतात ते असतात तुमचे एम्फोटेरिक. कसे असतात? कसे असतात? एम्फो, म्हणजे रिॲक्ट विथ ऍसिड ऍज वेल ऍज. आणि जे खालचे आहेत तुमचे, जे तुमचे खालचे आहेत ते कसे असतात तुमचे? बेसिक. कारण ते काय? मेटल आहेत तुमचं. मेटॅलिक कॅरेक्टर खाली जाताना वाढतं. खालचे मेटल्स आहेत म्हणून त्यांचे ऑक्साईड कसे असणार? कसे असणार त्यांचे ऑक्साईड? कसे असणार त्यांचे ऑक्साईड? काय डाऊट?
नक्की. बोरॉन अँड अल्युमिनियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. वॉटर सोबत सुद्धा ते रिॲक्ट करत, वॉटर सोबत सुद्धा ते रिॲक्ट करत नाही. वॉटर सोबत त्यांना रिॲक्शन करायचीच नाही. वॉटर आले की ते म्हणतात मी नाही, आम्ही नाही जा. ठीक आहे. कोण? बोरॉन आणि अल्युमिनियम. पण मग वॉटर काय म्हणतं, लय शहाणपणा करू नको. ठीक आहे, तुला नाही करायचं ना, नको करू. मी काय करतो? का बरं? बोरॉन अल्युमिनियम का नाही करत वॉटर सोबत रिॲक्ट? त्यांना नाही आवडत वॉटर. त्यांना वॉटर आवडत. वॉटर काय म्हणतो, टुकरा के मेरा प्यार इंतकाम देखेगी. मग पहा, बोरॉन काय करतो, वॉटर काय करतं मग, स्वतःवरती काम करतं. वॉटर काय करतं मग, जे आधी लिक्विड आणि सॉलिड स्टेट मध्ये होतं ते वॉटर आता स्वतःला गॅसियस स्टेट मध्ये कन्वर्ट करून घेतं. कोणत्या स्टेट मध्ये कन्वर्ट करून घेतं? किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, स्टीम. काय म्हणतो त्यालाच आपण, काय म्हणतो त्याला आपण, म्हणतो ना आपण स्टीम. अहो म्हणतो का, म्हणतो का? आणि आता जर स्टीम झालाय तो, तर आता बोरॉन काय म्हणेल वॉटरला, आता आपण रिॲक्ट करूयात. आणि आपल्याला माहितीये जर स्टीम सोबत रिॲक्शन झाली त्या ठिकाणी हायड्रॉक्साईड तयार व्हायच्या ऐवजी काय तयार होतो तुमचा, ऑक्साईड तयार होतो. काय तयार होतो तुमचा, जर वॉटर तुमचं लिक्विड स्टेट मध्ये नसून स्टीम मध्ये असेल किंवा गॅसियस स्टेट मध्ये, तयार करतात तुमचे ऑक्साईड. आता बाकीचे जे आहेत ते मात्र वॉटर सोबत रिॲक्ट करतात आणि हायड्रॉक्साईड तयार करतात. काय तयार करतात, काय तयार करतात, हे मात्र डायरेक्टली पाण्यासोबत रिॲक्ट करत. का बरं? त्यांना नाही आवडत पाणी. ठीक आहे. बळद लादण्यात काय पर्याय, काय म्हणतो, लादण्याचा पर्याय नको. ओके, मग वॉटर काय करतो, स्वतःवरती काम करते. आणि काय केलं त्यांनी, कन्व्हर्जन स्वतःच स्टीम मध्ये. आणि मग आता कसं झालंय तो रिॲक्टिव्ह, आता लगेच त्याच्यासोबत रिॲक्ट करतात. काय तयार करतात, ऑक्साईड. आयुष्यात असंच असतं. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याकडे काही नसतं त्यावेळेस लोक येत नाही, पण आलं की सगळे येतात. लक्षात ठेव, त्यामुळे स्वतःवर काम कर, थांबू नकोस. ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऍसिड. नेक्स्ट काय आपल्याकडे, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऍसिड. पहा, बोरॉन बिंग अ नॉन मेटल. बोरॉन तुमचं काय आहे का, आहे का? नक्की. जे नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड असतात, कोणते असतात, त्यांच्यासोबत रिॲक्ट करत नाही. बोरॉन प्लस, पहा, नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड, बोरॉन प्लस ऍसिड यांच्यासोबत रिॲक्शन त्या ठिकाणी होत नाही. मग नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड म्हणजे कोण, पहा. फॉर एक्झाम्पल डायल्यूट HCl. कोण आहे तुमचे, या सगळ्यांना आपण नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण, किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा डायल्यूट H2SO4. हे तिघ पण काय तुमचे नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड. यांच्यासोबत रिॲक्शन होत, यांच्यासोबत रिॲक्शन होत. सर समजा ऑक्सिडायझिंग ऍसिड असेल तर मग मात्र बोरॉन लगेच रिॲक्ट करतो, बोरॉन लगेच रिॲक्ट करतो. पहा आता, बोरॉन शोज रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिडायझिंग ऍसिड. म्हणजे बोरॉन समोर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलं, कोणतं टाकलं, कोणतं H2SO4 घेतलं तुम्ही, जर लगेच त्या ठिकाणी काय होतं, त्याची रिॲक्शन होते. B2SO4 तयार होतो तुमचा, प्लस हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी रिलीज होईल. कळतंय? ओके, मग तुम्ही H2SO4 घ्या किंवा HNO3 घ्या, B2NO3 तयार होईल फक्त. कळतंय? बोल. डायल्युटेड घेतलं तर नाही करणार, नाही. नेक्स्ट पुढे पहा, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स अल्कली. अल्कली म्हणजे काय, अल्कली काय असतात, अल्कली कोणाला म्हणतो आपण, जे कोणतं नेचर दाखवतात, बेसिक नेचर. कोणतं नेचर दाखवतात, कोणतं नेचर दाखवतात, काय असतं बेसिक, म्हणाव मी आहे. ओके, बेसिक नेचर म्हणजे काय, NaOH. कसं आहे त्याचं नेचर, बेसिक. त्यालाच आपण काय म्हणतो, अल्कली. काय म्हणतो त्याला आपण, अल्कली. राग आला का, जाऊ. ठीक आहे, पहा, कोणता रिॲक्ट करतो, बोरॉन. अमॉर्फोस बोरॉन क्रिस्टलाइन करतो का, क्रिस्टलाइन बोरॉन रिॲक्टिव्ह असतो का. मग जो बोरॉन आहे त्या बोरॉनची रिॲक्शन आपण कोणासोबत केली, अल्कली सोबत. कोणासोबत केली आपण, NaOH सोबत. कोणासोबत केली, कोणत्या स्टेट मध्ये, कोणत्या स्टेट मध्ये, कोणत्या स्टेट मध्ये, दोन स्टेट. एक असतं मोल्टन आणि दुसरे असते, काय फरक आहे दोघांमध्ये, मोल्टन आणि ऍक्वियस. काय फरक आहे,
बोला, बोल ग. मोल्टन म्हणजे काय? गरम गरम. गरम गरम नाही, त्याचीच आपण लिक्विड स्टेट घेतो. काय घेतो आपण त्याची? आणि ऍक्वियस ज्यावेळेस होतो त्यावेळेस इट इज मिक्स्ड विथ वॉटर. काय असतं त्याच्यामध्ये? NaOH प्लस वॉटर, त्याला म्हणणार आपण ऍक्वियस. ओनली NaOH इन लिक्विड स्टेट काय म्हणणार त्याला आपण? मोल्टन. पण लिक्विड NaOH प्लस लिक्विड वॉटर काय म्हणणार त्याला आपण? ऍक्वियस. ठीक आहे. आणि बोरॉन प्लस NaOH कसा? मोल्टन स्टेट मध्ये. कोणत्या स्टेट मध्ये? दोघांमध्ये रिऍक्टिव्हिटी कशी आहे? वेगवेगळी. दोघांमध्ये रिऍक्टिव्हिटी कशी आहे? वेगवेगळी. जर कोणता घेतला तुम्ही? ऍक्वियस घेतला. काय घेतला तुम्ही? ऍक्वियस. तर त्या ठिकाणी तयार काय होतो तुमचा? तयार काय होतो तुमचा? सोडियम. आणि जर खाली घेतलं तर काय होतो तुमचा? सोडियम. कोण तयार होतो तुमचा? वरती कोण आहे? सोडियम. सोडियम मेटाबोरेट. NaBO2 प्लस H2 गॅस. हायड्रोजन गॅस आपला मोस्ट ऑफ द केस मध्ये निघत असतो. ठीक आहे. ओके. आणि जे काही सोडियम बोरेट आहे तो जर पाहिला तुम्ही तर त्या ठिकाणी एकच मिनिट. ओके. Na3BO3 बरोबर. बोरेट. ओके. सोडियम बोरेट वरचा काय तुमचा? सोडियम. NaBO2 आणि खाली काय होतो? Na3BO3. कळतंय? समजतंय का? नक्की का? नेक्स्ट पहा. पुढे 2 स्लाइड घेणार, सोडून देणार लगेच. पहा. दीज एलिमेंट्स रिएक्ट विथ हॅलोजन टू फॉर्म ट्रायहालाइड. हॅलोजन सोबत जर रिएक्ट केली आपण त्यांची, काय तयार होतं तुमचे? काय तयार होतं तुमचे? ट्राय हालाइड्स. काय तयार होतं तुमचे? ट्राय हालाइड्स. आणि हे कसे असतील बरं? हॅलोजन्स आहेत म्हणून कसे असणार? आयोनिक नेचरचे असणार. कसे असणार? फक्त बोरॉनचे कसे असतील? कोव्हॅलंट नेचर. कसे असतील बोरॉनचे? कोव्हॅलंट नेचर. बरोबर. काय डाऊट ह्याच्यामध्ये? असं का होते? कळतंय? नक्की माहिती आहे तुम्हाला? जाऊ पुढे. नेक्स्ट पहा. ओ संपलं. ठीक आहे. इथे आपल्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज कोणाच्या? ग्रुप 13च्या संपलेल्या आहेत. हो, ग्रुप 13च्या सगळ्या संपलेल्या आहेत. ग्रुप 14चे जे इम्पॉर्टंट कंपाऊंड्स आहेत ते मात्र आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. ठीक आहे. चालते. कळलंय नक्की? उरलेलं आपण उद्या पाहू.